तर नमस्कार मित्रांनो, संदीप वाक्सरे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज जवळपास आपला 4-5 दिवसानंतर व्हिडिओ येतोय. तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघितलाय, भरपूर सारे कमेंट आले होते. तर तुम्हाला सगळ्यात पहिले मी आहे ना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या पूर्ण वाक्सरे फॅमिलीकडून. तर मित्रांनो, भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या की भूमिवाहिनी टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित राहा, काय नाही, सगळं व्यवस्थित होईल. पण तुमची भूमिवाहिनी काय ऐकतच नाही. भूमिवाहिनी फक्त टेन्शन घेऊन चालते. हे बघा इकडं. नाही असं काहीच नाहीये. मग कसं आहे सांग ना. नाही टेन्शन वगैरे काही नाहीये. आता थोडं उदास वाटतच असतं. ती काही छोटी गोष्ट नव्हती माझ्यासाठी, कोणासाठीच नव्हती, पण थोडंसं उदास वाटतच असतं. थोडंसं उदास वाटत असतं म्हणे. मित्रांनो, या अशी दिसती, ही सारखं टेन्शन घ्यायची. तुम्हाला सांगतो, सकाळी रडत होती, रडत. आता मग रडू येत असतं भाई. ती छोटी गोष्ट असती कोणती तर मग रडू येत नसतं. एखादं आता विसरायला टाइम लागेल, हळूहळू थोडंसं विसरली तरी मी आता भरपूर टेन्शन माझं असं नाही का दूर केलं. भूमी, भरपूर लोकांनी कमेंट करून तुला सांगितलं, ताई टेन्शन घेऊ नका, ताई असं करा तसं करा, पण तू का बरं असं ऐकत नाही? नाही मी तसं नाही. मी नुसतं comments एकटीच राहते बरं का आता घरात. पण मला कमेंट्स वाचून दाखवल्या सगळ्यांनी. तर काय भरपूर लोकांनी मला एक दिलासा दिलाय आणि लोक असं पण म्हटले भरपूर की ती म्हणजे चुकीमुळे झालेलं आहे, कुणाला सांगायचं नसतं, सांगितलं त्याच्यामुळे झालेलं आहे. मग ते एक रिग्रेट आहे मनाला थोडंसं, नाही का, की माझं यानंतर 3 महिने किंवा 5 महिने सांगायचंच नाही. हा. आणि अशा कमेंट्स आल्या होत्या का ओल्या कुशीवर लगेच राहत असतं, पण डॉक्टरने सध्या स्ट्रिक्टली मना केलंय. थोडं मोठ्याने बोल, आवाज नाही तिथं. कारण डॉक्टरने मना केलंय. मग इथे जवळ या ना. जवळ आल्यानंतर तू नाकात पशी जातो कॅमेरा, मग परत मला बोलते तिकडून. मग थोडासा लांब करायचा कॅमेरा. नाही बोल. असा कॅमेरा एकदम व्हिडिओ शूट करताना असं धरता तसा धरलाय. हा बोल. तर डॉक्टरने थोडीशी रिस्क घ्यायला मना केली. आम्ही तेव्हा लगेचच डॉक्टर पण म्हटले होते, पण ते हे सुद्धा म्हटले की आता रिस्क घेणं खूप रिस्की असेल, त्याच्यामुळे नको असं. तर मग मी पण आणि सगळेच म्हटले का नको. मग तिथे आम्ही तो विषय स्टॉप केला. पण कसं ना, मनातनं जात नाही. अगं मला झालं, आता ते झालं झालंच आहे ऑफकोर्स. मग मी काढलं पण आहे, भरपूरसं मनातून काढलंय. आज मस्त अक्षय तृतीया आहे, आज मस्त जेवण बनवलंय, मस्त सगळं झालं. आता जेवलो, आता मी बसले इथे, काम वगैरे आवरलं आम्ही तिघींनी मिळून, जेवण तिघींनी मिळून बनवलं आणि आता मस्त येऊन बसली आहे मी, थोडंसं आराम करते. आणि 1-2 कमेंट अशा पण होत्या की तू नाचत होती, तू हे करत होती, ते करत होती. तर मी तुम्हाला सांगतो ताई, ती नाचायची व्हिडिओ आहे त्या अगोदरच्या काढलेले. या अगोदरचं म्हणजे खूप अगोदरच्या अशा 50-60 व्हिडिओ आहे ज्या मी अगोदर काढून ठेवतो, समजलं ताई. आणि या ड्राफ्टमध्ये असतात. ड्राफ्टमध्ये जवळपास अजून पण ड्राफ्टमध्ये तिच्या मोबाईलमध्ये नाही, माझ्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओ चालू आहे. अजून सुद्धा तिच्या ड्राफ्टमध्ये जवळपास किती 8-9 व्हिडिओ असतील तिथं, आणि अजून एडिटिंगच्या बाकी आहे. हां, मॅडमचा फोन स्विच ऑफ झाला. कसं काय हो? तुझा फोन पण तेवढाच मोठा आहे बाबा, काय करू? चार्जिंगला लावायचं आहे. ॲक्च्युली मला काय सांगायचं होतं, मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं का माझे जे डान्सचे होते व्हिडिओ ते जुने आहेत ते सगळे व्हिडिओ. रिसेंट व्हिडिओ नाही आहेत. भरपूर व्हिडिओ आहेत ड्राफ्टमध्ये काढून, म्हणजे ही न्यूज आम्हाला कळायच्या आधी आम्ही काढून ठेवलेले व्हिडिओसुद्धा खूप आहेत. प्रमोशनचे काही व्हिडिओ आहेत, ते ना टाईम आल्यावर सोडल्या जातात. आणि त्याच्यानंतर ना आता जे माझे रिसेंट नाचायचे व्हिडिओ आहेत ते मी एका ना साडीचं प्रमोशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अशी जांभळ्या कलरची साडी आहे, त्याचं प्रमोशन केलेलं आहे. त्या साडीचं प्रमोशन तुम्ही आधी जी साडी ओपनिंगची व्हिडिओ बघा किती तारखेची आहे आणि प्रमोशन बघा किती. आणि ती व्हिडिओ किती तारखेला सोडली ओपनिंगची, आणि आता हे जे डान्सचे आणि त्या साडीचं वेअर करून प्रमोशन केलंय ते व्हिडिओ बघा कधी सोडलेले. त्यामध्ये एवढा गॅप आहे
का मध्ये आम्ही वेगळे व्हिडिओ तेव्हाच व्हिडिओ काढलेले आहेत ते सगळे, आणि मध्ये आम्ही गॅप सोडलेला कारण काही काही लोकांना ना अर्धे व्हिडिओ व्ह्यूज केल्याच्या नंतर पुढचे व्हिडिओ सोडायचे असतात, त्याच्यामुळे ते तसं केलेलं आहे. तर ते डान्स वगैरेचे व्हिडिओ अजिबात त्या टाइमचे नव्हते. एक दोन ताई होती, त्या ताईंनी सांगितलं, बाकी काही नाही ताई. तुम्हाला एवढंच सांगायचं होतं आम्हाला की ते अगोदरचे व्हिडिओ होतात. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, तुमची भूमी वहिनी आता जेवायचं कमी केलं. तुम्ही का कमी केलं की ती म्हणते की आता मला कमेंट वगैरे पण आले, मी थोडी बारीक होते. तर मित्रांनो, जेवण कमी केल्यानंतर बारीक होतं का तिला सांगा तुम्ही. हा बोल, आता बोल ना. अहो बारीकचा प्रश्न नाही, थोडस बारीक म्हणजे सेहत चांगली राहते कमी जेवले. हा, कमी जेवल्याने सेहत चांगली नाही राहते, अशक्तपणा येईल. एकाएकी जेवण कमी करायचं नाही भूमी. एकाएकी नाही केलेलं, आता हळूहळू करते ना. आणि हिला काय बाहेरून आणलं ना, आता म्हणजे समजा लस्सी आणली, थंड आणलं, ही सुद्धा ती पोरगी पेत नाही. हिला कसलीच हाऊस नाही, कसलीच नाही आहे. ही फक्त वडापाव आणि खुश होती, दुसरं काहीच लागत नाही तिला. फक्त वडापाव आणि तिचे ते मंचुरियन, भजे आणि सँडविच, याच्यामध्ये ती खुश होती. तिला बाकी काही नाही. एखादी कॅडबरी 10 वाली आणली तर त्यात पण नाही, आहे ना भूमे. पण आता ते पण नाही खात, ती शांत झालेली. ते पण आवडतं, पण आता ते नको असं वाटतं. थोडे दिवस नाही खायचं मला, डॉक्टरने नाही सांगितले. थोड्या दिवसाच्या अगोदर भरपूर खाऊन बसली होती बाई, सगळं खाऊ घातलं. खात होते, जे जे सांगितलं होतं ते खात होते. जेवण वगैरे करत जाय, सकाळी चालायला जात जाय, पण हे असं करू नको तू. तुला सांगायला सगळं, कारण की तू असं ऐकत नाही ना. यांच्या समोर सांगितलं तू ऐकत जाईल. ऐकणारच आहे नक्की. हो. बघ बरं, हो ना. जेवण बिवण कमी करू नको, मस्त पोट भरून कर. जाऊ दे, तुला मी काल लस्सी आणली होती, पहिलं तू पिली का? हा, नाही पिली. आईस्क्रीम आणली होती मस्त, पिली का? खाल्ली का? तर रात्री आईस्क्रीम आणलेली, रात्री जेवण वगैरे पोटभर केलं तर खायची इच्छा नाही राहिली. अहो, असे जवळपास एक 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 ठेवून अशी जवळपास 7-8 आईस्क्रीम झाली फ्रीज मध्ये. देऊन टाकते 7-8. हा, सगळ्यांना वाटून टाकते, काही खात सुद्धा नाही. ऐका ना, आईस्क्रीम नाही आवडत मला, तर नाही आवडत यार, नाही आवडत आईस्क्रीम. सगळं खायचं भूमी, सगळं व्यवस्थित खायचं. पण मी काल आणली होती, ती पिणार होते, पण पोट माझं एकदम भरलं होतं ना, त्यामुळे पिले नाही. आणि ती तशीच होती. आज सकाळी पिणार होते, विसरून गेले. आता आठवण केली तुम्ही तर पिणार आहे मी जाऊन. झालं गेलं ते विसरून जाणार आहे का नाही? जाणार आहे बाबा, सारखं आठवणार नाही ना. कोण म्हटलं तुम्हाला असं? का वाटतंय मला? असं काय वाटतं नाही, मला माहिती आहे ना बाई. 11:30 वाजता झोपणारी पोरगी, तिला जवळपास 1:30-2 वाजतात. तुम्ही सांगा मित्रांनो, टेन्शन घेतलं पाहिजे का? नाही ना, आता झालं ते झालं. आपण कुठं म्हातारे चाललोय का आता? अगं टेन्शन वगैरे आहे म्हणून तू शांत झाली, नाही तर ही पोरगी बसत पाहिजे अशी असून खेळून होती. आता एकदम शांत झाली ती. अवघड तुझं आहे का नाही? आणि आता फक्त तू शांत आणि राह, मग तुला सांगतो मी. शांत कुठे आहे? नाचणार आहे मी आता मस्त. नाचणार नाही, नाचू नको बाई. आता गाणे लावणारे मस्त टीव्हीला. नाही, एवढं पण तुला हे नाही करायला लावलं मी. हा, तुम्ही म्हणताय शांत झाली. आज काय काय स्वयंपाक बनवलं भूमी? आज बटाट्याची भाजी, हो, वरण भात. मोठ्याने बोल. वरण भात, बटाट्याची भाजी, चपाती, कुरडई, पापड, भजी, आंबा रस. आंबा रस मस्त बनवला होता. पण पंचपक्वान नाही, हे 8वं पक्वान आहे. 8 पक्वान आहे. 8वं पक्वान. तर मस्त असं आमचं जेवण झालेलं आहे, मस्त खाल्लेले दाबून. आंबा रस असं आंबा रस खाल्लं का? हा, असं काय खाता तो? मस्त आंबे आणले होते, रत्नागिरी हापूस आंबे होते. भारी काढा, एकदम मस्त रस झाला होता. काय भारी लय भारी झालता. मम्मींच्या हातचा रस होता, एकदम मस्त भरपूर वडला. चालेल मग, टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित राहायचं. जय जय बाप्पा. जय जय बाप्पा.